कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। भाग्या, अगं अशी एकटी का बसलीयस? अगं काय झालं? कोण काय बोललं का तुला? मला कोण काय बोललं, त्रास दिला तरी चालत, पण माझ्या दादाला जरा जरी त्रास झाला ना तरी मला खूप वाईट वाटतं, रडायला येतं। आणि आज तर त्याचा ऍक्सिडेंट झालाय, तू दाखवणार नाही पण त्याला खूप त्रास होत असणार। हो, त्याला त्रास तर होतच असणार आहे, पण मी आहे ना, मला माहिती त्याला कसं बरं करायचं। आणि इनफॅक्ट आपण सगळे आहोत त्याच्यासोबत। आपण नाही, आम्ही आहे। तू आत्ता आहेस पण नंतर नसणार। मी खरं बोलते ना वहिनी? तुळजा वहिनी, तुला राग नसेल येणार तर एक विचारू? मी का ओढलं दादाला यात? त्याची काय चूक होती? तू प्रेम केलं होतंस ना सिद्धार्थवर, मग तू आणि त्याने मिळून तुम्हाला हवं ते करायचं ना। ते दादाच्या मागे का लागलं? तुमच्यामुळे दादाला काय काय सहन करावं लागतंय। तुला वाटतंय तुझं आयुष्य खराब झालं, पण दादाचं तरी काय? त्याच्या वाट्याला काय आलंय सांग ना। अख्ख्या गावासमोर डॅडी आणि शत्रूंनी त्याला मारलं। पण तो एका शब्दानं पण उलटून बोलला नाही, कुणाचा अपमान केला नाही, तुझ्याबद्दलची एकही गोष्ट कुणाला कळून दिली नाही। मागच्या काही दिवसात मी माझ्या दादाला रोज मनातल्या मनात तडफडताना बघितले। त्याची ही अवस्था नाही भगवत। तो आमचा श्वास आहे, आमची आई बाप सगळं तोच आहे ग। तुझ्यासाठी तुझं सगळं घर आहे, पण आमच्यासाठी फक्त दादा। त्याला काय झालेलं नाही बघू शकत। तुझं दुःख कळतंय मला भाग्या, खरंच सूर्याला खूप सहन करावं लागतं। मी यात त्याला ओढायला नको होतं। तुला मी खूप स्वार्थी वाटत असेल ना भाग्या, पण माझ्यावर विश्वास ठेव, मी सूर्याचा फायदा घ्यायचा या हेतूने कधीच वागले नाहीये। पण आता मला जाणवतंय माझ्यामुळे त्याची किती फडफड झाली, पण त्यावेळी मला काहीच सुचत नव्हतं ग। मी माझ्या घर नावाच्या तुरुंगात अडकले होते। तू बरोबर बोललीस, माझ्याकडे खूप लोक होते, पण माझ्यासाठी ते काहीच करत नव्हते। दोन्ही आयांचं डॅडींसमोर काहीच चालत नाही, आणि शत्रू तर सेम डॅडींसारखा वागतो। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।